मंडळी, उद्या 3 जून अधिक मासात येणारी संकष्टी चतुर्थी, अधिक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी आणि कृषी प्राणी संकट नाशन स्तोत्राचे अद्भुत महत्त्व आज मी तुम्हाला सांगणार आहे। मंडळी, आपल्या आयुष्यात कधी ना कधी संकट येतातच। घरात अडचणी, पैशांची कमतरता, शेतीचं नुकसान, जनावरांचे आजार, मनातील भीती, नकारात्मक ऊर्जा आणि अशा वेळी माणूस देवाकडे धाव घेतो। आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक संकटावर उपाय सांगितले गेले आहेत। त्यातील एक अत्यंत प्रभावी आणि दुर्लक्षित उपाय म्हणजे कृषी प्राणी संकट नाशन स्तोत्र आणि संकष्टी चतुर्थीचे व्रत। विशेष म्हणजे जेव्हा संकष्टी चतुर्थी अधिक महिन्यात येते तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटींनी वाढते। अधिक महिना म्हणजे काय? हा महिना भगवान विष्णूंना प्रिय असतो। या काळात केलेली पूजा, जप, दान, व्रत आणि स्तोत्र पठण यांचे पुण्य सामान्य दिवसांपेक्षा खूप जास्त मिळते। आणि जर या अधिक महिन्यात संकष्टी चतुर्थी आली तर ती गणपती बाप्पांच्या विशेष कृपेचा दिवस मानला जातो। कारण संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी। या दिवशी मनापासून गणपतीची पूजा करून, उपवास करून आणि काही विशेष स्तोत्रांचे पठण केल्यास जीवनातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात। आज अनेक लोक शेतीशी जोडलेले आहेत, पण शेतीत कधी पाऊस नाही, तर कधी रोगराई, तर कधी जनावरांचे त्रास, तर कधी आर्थिक अडचणी। शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो, पण तरीही संकट संपत नाही। अशा वेळी आपल्या पूर्वजांनी एक अत्यंत प्रभावी स्तोत्र सांगितले आहे, ते म्हणजे कृषी प्राणी संकट नाशन स्तोत्र। हे स्तोत्र विशेषतः शेती, जनावरे, घरातील अन्नधान्य आणि आर्थिक स्थैर्य यासाठी अत्यंत शुभ मानले जाते। असं म्हणतात की ज्या घरात हे स्तोत्र श्रद्धेने म्हटलं जातं त्या घरात नकारात्मक शक्ती कमी होतात, जनावरांचे आजार कमी होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। स्तोत्र म्हणजे फक्त शब्द नसतात, ते आपल्या श्रद्धेची ऊर्जा असते। जेव्हा आपण मनापासून देवाचं स्मरण करतो तेव्हा मन शांत होतं, भीती कमी होते आणि सकारात्मक विचार सुरू होतात। आणि जेव्हा मन सकारात्मक होतं तेव्हा संकटांशी लढण्याची ताकद वाढते। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून गणपती बाप्पांची पूजा करावी। शक्य असल्यास दिवसभर उपवास करावा। सायंकाळी चंद्रदर्शनानंतर गणपतीची आरती करून कृषी प्राणी संकट नाशन स्तोत्र म्हणावं। त्याचबरोबर ओम गम गणपतये नमः हा मंत्र 108 वेळा जपला तर अधिक चांगलं। मंडळी, कोणताही उपाय करताना एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे श्रद्धा। फक्त भीतीपोटी किंवा लोभाने पूजा करून उपयोग होत नाही। मन स्वच्छ आणि विश्वास दृढ असला पाहिजे। आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण देवाला वेळ देणंच विसरत चाललो आहोत, पण दिवसातून काही मिनिटं जरी भक्ती केली तरी मनाला वेगळी शांतता मिळते। विशेषतः अधिक महिन्यात केलेली भक्ती आपल्या मनातील नकारात्मकता दूर करण्यास मदत करते। काही लोकांना अनुभव आला आहे की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नियमित गणपतीची उपासना सुरू केल्यानंतर त्यांच्या घरातील वातावरण बदललं आहे, मनातील भीती कमी झाली आहे आणि अडकलेली कामं हळूहळू मार्गी लागू लागली आहेत। मंडळी, देवावर श्रद्धा ठेवणं म्हणजे चमत्काराची वाट पाहणं नाही, तर कठीण काळातही आशा जिवंत ठेवणं आहे। आणि म्हणूनच या पवित्र अधिक महिन्यात जर शक्य असेल तर एक छोटासा संकल्प करा। रोज काही मिनिटं गणपतीचं स्मरण करा, कृषी प्राणी संकट नाशन स्तोत्र म्हणा आणि मनापासून प्रार्थना करा। गणपती बाप्पा आपल्या भक्तांना कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही। शेवटी एवढंच म्हणेन, संकट येणं आपल्या हातात नसतं, पण संकटांशी लढण्याची शक्ती मिळवणं आपल्या श्रद्धेत असतं। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। जर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।